मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत गुढीपाडवा कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे, का आणि कसा साजरा करतात, आणि मराठी नववर्ष दिन आणि उपाय जे घरात आपल्या सुख समृद्धी शांती पैसा अडका आणि हे नवीन वर्ष सुख समाधानाचं आणि भरभराटी जावो यासाठी आपण काही उपाय जाणून घेणार आहोत। जर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। शालिनी भक्ती सागर कथा हे पण माझंच चॅनल आहे, त्याचा टायमिंग 12 वाजता आहे, तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। शालिनी भक्ती सागर ज्ञान हे चॅनलचा टायमिंग 9:30 वाजता आहे रात्री, ते चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता। तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत यंदा 9 एप्रिल रोजी महिन्यात गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष दिन आहे। या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे, हा सण का आणि कशासाठी साजरा केला जातो, फक्त महाराष्ट्रातच हा दिवस साजरा केला जातो का, इतर राज्यात या दिवसाला काय नावाने संबोधतात, या दिवसाचा मुहूर्त असतो का, या सर्व प्रश्नांचा उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहोत। चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष साजरं केलं जातं। हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो। हा उत्सव मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जातो। गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते। हिंदूंसाठी या सणाचा सांस्कृतिक महत्त्व आहे। मोळी माणसं या दिवशी घराच्या बाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारतात। ही गुढी उभारल्याने घरात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती आणि महालक्ष्मीची बरकती अखंड वर्षभर 7 जन्मांपर्यंत राहते। कारण की हे ब्रह्माचं जे प्रतीक आहे, तर हा ब्रह्मध्वज म्हटला गेलेला आहे। जी गुढी उभारतो आपण त्याला ब्रह्मध्वज असे म्हणतात। ज्या घरामध्ये हे ब्रह्मध्वज उभारले जाते ते कशाचीही कमी राहत नाही, धनधान्याची बरकती भरभराटीने राहते। हे नवीन वर्षाची सुरुवात हे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त राहतं, म्हणून या मुहूर्ताला बी सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे। म्हणून या ब्रह्मध्वज घरोघरी उभारायला हवं। तर हे ब्रह्मध्वज कसे आणि का उभारतात, तर हे ब्रह्मध्वज एक काठी घ्यायची छान आणि त्याला नवीन साडी जी आपण घालणार आहोत, लाल या पिवळ्या कलरची साडी त्या ब्रह्मध्वजला गुंडाळावी आणि कडुलिंबाचे जे पत्ते असतात ते पत्ते त्याला लावायचे आणि जो आपला साखरेचा हार आपण जो होळीला जो बनवतो साखरेचा हार तो त्या गुढीला उभारावा आणि त्यानंतर पुरणवरण पोळी नैवेद्यामध्ये द्यावे, वरणपुरणाचा नैवेद्य द्यावा, माता लक्ष्मीला भरभराटी आमच्या घरात राहावं याची कामना करावी आणि विष्णू भगवानांचं आमच्या घरात तुमच्या पुऱ्या परिवारासहित आगमन व्हावं आणि शिवगणांसहित 33 कोटी देवी देवता आमच्या घरात अवतरावे, असा हा ब्रह्मध्वजाची तुम्हाला पूजा करायची आणि गुढी उभारायची आणि त्या ब्रह्मध्वजाला हळदी कुंकू अक्षदा लावून फूल हार घालून आपल्या मनाच्या कामना त्या ब्रह्मध्वजाला तुम्हाला सांगायचे, कारण ते ब्रह्मध्वज हे सुख समृद्धीचं प्रतीक आहे। आणि त्यानंतर तुम्ही 12 वाजता ती जी गुढी उभारणार तिला घरात आणायचं, नैवेद्य द्यायचं। घरचे जे मुख्य असतील तुमचे माणसांनी गुढी उभारली तर अतिउत्तम, कारण की माणसांनी जर पूजा केली देवपूजा आणि गुढी उभारली म्हणजे वर्षभर धनधान्यामध्ये बरकती राहते। म्हणून माणसांनी पुरुषांनी हे गुढी उभारायचं कार्य करायचे। जर माणसांना वेळ नाही तर मनात अशी शंका नाही घ्यायची की माणसांना सांगितलंय दीदीने, आपण पण स्वतः उभारायची। आपण बी आपल्या घराची लक्ष्मी असतो, तर लक्ष्मीने बी गुढी उभारली तर घरात लक्ष्मीची भरभराटी राहते। म्हणून मनात काही शंकाचं निरासन करून नाही घ्यायचं। ज्यांना वेळ असेल तर माणसांना सांगायचं, ऐकत असतील तर सांगायचं, विनाकारण घरात वादविवाद नवीन वर्षाचा करून नाही घ्यायचा। कारण की काही बायकांच्या डोक्यात राहतं की माणसांनाच सांगितलंय तर तुम्हीच उभारा आणि मग माणसं ऐकत नाही, मग त्याच्यावरून 2-2 शब्द वादविवाद होतं। तर असं होता कामा नये, नवीन वर्षात भांडता कामा नये। नवीन वर्षात सुख समृद्धी यश कीर्ती मान सन्मान वाढवण्याचा आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या मनात निर्माण भरायची आणि आपल्या घराला स्वर्ग बनवायचे। म्हणून आपल्याला हे कार्य आपण स्वतः करायचं। आपण बी आपल्या घराला स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करायचा। आपल्या मुलाबाळांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बी फुल पॉझिटिव्ह ऊर्जाने ती गुढी उभारायची की साक्षात लक्ष्मी विष्णू भगवान पूर्ण देव अवतरित आपल्या घरात व्हायला पाहिजे, अशी ती गुढी उभारायची आणि वरणपुरणाचा नैवेद्य द्यायचा। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्चन त्या दिवशी करायचं। असे खूप काही उपाय आहेत, तर मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर गुढी उभारल्यानंतर ती जी काठी राहील ती काठीला स्वच्छ चांगले गंगाजलाने ती काठी तुम्हाला पवित्र गंगाजलाने तुम्हाला नद्यांचं पाणी असेल तर
त्याच्याने धुवून घ्यायची, नसेल तर आपल्या साध्या पाण्याने बी धुतली तर मन स्वच्छ पाहिजे गंगाजलासारखं. तर गंगाजल जे पाणी राहतं ते पण मन पवित्र करून देतं. ते पाणीसुद्धा पवित्र राहतं. आणि पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जर पाण्यामध्ये कुठलाही रंग दिला तर तो सारखाच राहतो. म्हणून पाण्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. गंगाजल नसणार तर साधं पाण्याने सुद्धा तुम्ही गुढी उभारली आणि ती जी काठी आहे तुम्ही धुतली तरीसुद्धा चालेल. आणि नंतर मग लाल पिवळी साडी गुंडाळावी छान, एक कळसावरून लावायचं आणि त्या कळशावर आपल्याला स्वस्तिक काढायची, शुभ लाभ काढायचे, श्री काढायचे, जे असेल ते चिन्ह जेवढं तुमच्या कळशावर ज्या तांब्यावर व्हावेल ते तुम्ही प्रतीक शुभ चिन्ह, शुभ लाभाचं चिन्ह, जे तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा वाटेल की मला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढा, श्री काढायचं आहे श्री काढा. 5 टिपके आजूबाजू करायचे असतील 5 टिपके करा प्रसन्नतेने. आणि आपण सुद्धा स्वतः चांगली साडी घालायची, आपण सुद्धा नवे कपडे घालायचे, चांगल्या बांगड्या हिरव्या भरायच्या आहे, लाल बांगड्या भरायच्या, नव्या बांगड्या भरायच्या, नवीन वर्षाच्या सर्व नवीन कार्य करायचे. म्हणजे आपल्या मनात पॉझिटिव्ह ऊर्जा राहील. मेहंदी हातांना लावायची, छान आपण पण तयार व्हायचं. आणि मग अशा तऱ्हेने गुढी उभारल्यानंतर 12 वाजता आणून तिला वरणपूर्णाचं नैवेद्य दिल्यानंतर 1.25 मूठ गहू जे आहे ते गुढीजवळ तुम्हाला ठेवायची. आणि त्यात तुम्ही ₹1.25 ₹21 आपल्या ऐपतीनुसार 501 101 1000 जितके पैसे तुम्हाला त्या गव्हामध्ये ठेवायचे असतील तर ते गव्हामध्ये गुढी समोर ठेवून द्या. आणि दुसऱ्या दिवशी ते गहू आणि पैसे आपल्या लॉकरमध्ये स्थापित करून द्या. धनधान्याचे प्रतीक भंडार भरलेले राहतील. 9 कवड्यासुद्धा तुम्ही त्या दिवशी आणून नवीन वर्षामध्ये 9 कवड्या 11 कवड्या कापूर लोंग असे काही उपायसुद्धा तुम्ही करू शकता. तर 9 कवड्यांवर तुम्ही श्रीसूक्त 1 वेळा बी बोललं तरी पण चालेल. 16 वेळा बोलायला कोणाला वेळ नसणार तर श्रद्धा आणि मनाने 1 वेळासुद्धा श्रीसूक्त बोलले. आणि ते 9 कवड्यांचा जो उपाय आहे तर तो सुद्धा तुम्ही लॉकरमध्ये स्थापित करू शकता. गोमती चक्र 7 तुम्ही लॉकरमध्ये स्थापित करू शकतात. शंख जर तुम्ही दिवाळीला पूजा केलेल्या नसणार दक्षिणावर तर शंख, तर या नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही जो दक्षिणावरती 24 स्तंभ राहतात दक्षिणावरती शंखाला, तर त्या शंखामध्ये तुम्ही तांदूळ भरून तुम्ही आपल्या लॉकरमध्ये लाल कपड्यात नाही तर पिवळ्या कपड्यात त्या तांदूळामध्ये लक्ष्मीची मुद्रा बसलेलं नाणं जर असेल चांदीचं तर अतिउत्तम. आणि जर तुमची चांगली परिस्थिती असेल तर तुम्ही त्या दिवशी चांदीचं नाणं, लक्ष्मी बसलेली पावलांवर बसलेली कमळामध्ये बसलेली असं लक्ष्मीचं प्रतीक जर चांदीचं नाणं तुम्ही जर खरेदी केलं त्या दिवशी सोने चांदी गाडी जमीन जे काही नवीन कार्याला सुरुवात करायची, दुकानं घरभरणी वास्तू जर असेल वास्तुपूजा तर या नवीन वर्षात तुम्ही सुरुवात करू शकता. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यासाठी ब्राह्मणाला विचारण्याची गरज नाही. हे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असे आहे की आपण कुठलेही कार्य या गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतो आणि आपल्या जीवनात भरभराटी आनंदाचा क्षण आपण स्वतःच आणू शकतो. आपल्यालाच सर्व काही ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जाने करायचे म्हणून सर्व आपल्यालाच हे कार्य करायचे पॉझिटिव्ह ऊर्जाने. तर असे तुम्हाला हे कार्य, असे तुम्हाला हे उपाय, घरात धनधान्याचे प्रतीक भंडार भरलेले राहायला पाहिजे. म्हणून तुम्ही 9 कवड्यांचा उपाय 1 वेळा श्रीसूक्त बोलून, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलून, 1 वेळा 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, स्वामी समर्थाची माळ, कुबेर मंत्र असे बोलून तुम्ही त्या 9 कवड्या आपल्या लॉकरमध्ये स्थापित करू शकता. पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला थोडे गहू या दिवशी लॉकरमध्ये कवड्यांबरोबर या नुसते गहू त्यामध्ये ₹1.25 टाकून स्थापित करायचे आहे. म्हणजे करायचे आहे कारण गहू हे माता लक्ष्मीला सर्वात जास्त आवडतात, महादेवाला बी सर्वात जास्त आवडतात, महालक्ष्मीला पण सर्वात जास्त आवडतात. देवांमध्ये देव महादेव, देवींमध्ये देवी महालक्ष्मी. सर्वांना महा हे नाव आलेलं नाही आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या की सर्वांना महा हे जे शब्द पुढे लावलेला आहे हा बाकी जणांना लावलेला आहे का? नाही. कोणाला लावलेला आहे? महादेव आणि महालक्ष्मी. म्हणून या दोघांना गहू सर्वात जास्त अतिप्रिय आहे. या दोघांच्या पूजामध्ये जर तुम्ही गहू शिवलिंगावर अर्पित केले गुढीपाडव्याच्या दिवशी 1.25 मुठ्ठीभर या महालक्ष्मीच्या अंगावर अभिषेक केला गव्हाने तर धनधान्याचे प्रतीक तुमचे भंडार भरलेले राहतील. एवढे 100% तुम्ही लिहून घ्या. ज्यांच्यावर कर्ज झाले असेल कर्ज दूर करण्यासाठी हा रामबाण विलाज आहे की महादेवावर तुम्ही शिवलिंगावर तुम्ही थोडे गहू अर्पण करा. महालक्ष्मीचा अभिषेक मूठभर पूर्ण मुठ्ठीभर गहू घ्यायचे आणि जसे आपण वरून जे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ
घे रे देवा. आपण ज्यावेळेस श्रावण महिन्यात शिवमूठ अर्पण करतो तशी तुम्ही महालक्ष्मीला शिवमूठ अर्पण करू शकतात आणि आपल्या घरात धनधान्याचे भांडार भरू शकतात. कारण की हा दिवस उपाय तपाय करण्यासाठी खूप चांगला आहे, शुभ कार्य करण्यासाठी खूप चांगला आहे. या दिवशी तुम्ही जे कार्य करणार ते सर्वात जास्त डबल फळ देईल, सर्वात जास्त तुम्हाला फायदा होईल. नवीन वर्षासाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि या गुढीपाडव्याच्या पण तुम्हाला सर्वात जास्ती शुभेच्छा. तुमच्या माझ्या सर्वांच्या मनोकामना माता महालक्ष्मी महादेव सर्वात लवकर पूर्ण करो अशी मी महालक्ष्मीच्या चरणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आपल्या घरात सुख शांती भंडार भरलेला पाहिजे म्हणून तुम्हाला असे मनोकामना पूर्ण करण्यासाठी अशी ही छोटीशी सेवा पूजा पाठ करायची आहे. आणि मग तुम्ही अजून आपण जाणून घेणार आहोत की हे जे हिंदूसाठी या सणाचं सांस्कृतिक महत्त्व आहे. हे मराठमोळी माणसं या दिवशी घराच्या बाहेर समृद्धीचं प्रतीक असलेले गुढी उभारतात. यावेळी खास पारंपरिक पोशाखात पूजा अर्चनासुद्धा करतात. गुढी उभारली जाते. यंदा 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा उत्सव आहे. या दिवसापासून हिंदू नववर्ष विक्रम संवत 2081 आणि शुभ चैत्र नवरात्रीची सुरुवातही होत आहे. काही राज्यांमध्ये उगादी, चेटीचंद, युगादी आदी नावाने ही गुढीपाडव्याला संबोधले जाते. नाव काही असले तरी उत्सव साजरा करण्याची पद्धत सारखीच असते आणि तसेच उत्सवात महत्त्वही मोठं आहे. शुभ मुहूर्त काय आहे आपण जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवसाचं हिंदी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 होणार आहे. या तिथीची समाप्ती 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 होणार आहे. त्यामुळे उदया तिथीच्या अनुसार गुढीपाडव्याचा उत्सव 9 एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे. गुढी शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे, तर पाडव्याचा अर्थ महिन्याशी येतो. हे रब्बी पिकाच्या कापणीचं प्रतीक आहे. याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात केली होती म्हणून याला ब्रह्मध्वज असे सुद्धा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. मान्यतानुसार गुढीपाडवा सत्य आणि धार्मिकतेच्या सतयुगाची सुरुवातही प्रतीक मानली जाते. घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा दूर होतात. जीवनात सुख समृद्धी, सौभाग्याची प्राप्ती होते असं मानलं जातं. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. संवंतर पडवा, उगादी, युगादी, चेटीचंद किंवा नवरेह आदी नावानेही हा सण ओळखला जातो. पूर्वेकडील मणिपूर राज्यात साजुबी, नोगमा, पनबा, चेरोबा नावाने सण साजरा केला जातो. कसा साजरा करतात उत्सव? गुढीपाडव्याच्या दिवशी महिला सकाळीच लवकर उठून स्नान करतात. त्यानंतर घरातील गुढी सजवतात. गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते आणि चांदी, तांबे किंवा पितळीच्या तांब्या उलटा ठेवला जातो. नंतर त्यावर स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंब किंवा आंब्याच्या पानांनी त्या फुलांनी सजवले जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते. गुढी लावल्यानंतर पूजा केली जाते. त्यानंतर संपूर्ण घर रंगीत फुलांनी सजवलं जातं. घराबाहेर रांगोळी काढली जाते. घराला अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं जातं. या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. या दिवशी मिरवणुका आणि शोभायात्रा काढल्या जातात. संध्याकाळी घरी पुरणपोळी आणि श्रीखंडाचा बेत आखला जातो. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी गोडधोड करत असतो, नैवेद्य देत असतो. या दिवशी सकाळी अंगाला तेल लावून अंघोळ करण्याचीच परंपरा आहे. या दिवशी चांगल्या आरोग्यासाठी चांगलं राहण्याची कामना केली जाते. गुढीपाडवा का साजरा करतात? गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक आणि दंतकथा आहेत. या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जातं. या दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचं युग पुन्हा सुरू झालेलं सांगितलं जातं. त्याचमुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते आणि ब्रह्मध्वज उभारला जातो. एका कथेनुसार रावणाला पराभूत केल्यानंतर 14 वर्षाचा वनवास संपून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्याला आले होते. त्यामुळे प्रभू रामाच्या विजयाचा जल्लोष म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी म्हणजे ब्रह्माचा झेंडा घरात फडकवला जातो. प्रभू रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणून या गुढीकडे पाहिले जाते. या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक सत्य सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. प्रजेच्या राज्यात स्वागत करण्यासाठी ही गुढी उभारली जाते असे सांगितले जाते. तर अशी ही गुढी
उभारली जाते आणि हा गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जेवढे उपाय तपाय केले, जेवढी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण उपाय केले, तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरातील सारी दरिद्रता दूर करते। तर अशी ही गुढीपाडव्याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि शुभ मुहूर्त सांगितला आहे। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल।